मित्रांनो, आम्हाला ज्याची सवय होते आम्ही त्याच्या आवडीत पडतो, एवढाच प्रश्न आहे. आणि म्हणून आमची आवड ही सुद्धा आमचं काय आहे, कॉम्प्रोमाइज आहे, हे तडजोड आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही आवड निर्माण करता त्यावेळेस आवडीच्या संदर्भात बोलता, तेव्हा तुम्ही उर्वरित सगळं जग काय करता, तुमच्यापासून तोडता. तुम्ही वर्तमान काळात जर जगत असाल ना, तर तुम्ही सर्वसमावेशकच असाल, तरच जगू शकाल. तुम्ही जर विचारांमध्ये आहे ना, तर तुम्ही तुमच्या आवडीच्या पाठीमागे. तुम्ही ज्यावेळेस आवडी निवडीमध्ये जगता त्यावेळेस तुम्ही वर्तमान काळात जगू शकत नाही. मग तुम्ही एकतर भविष्य काळात असता किंवा भूतकाळात असता. म्हणून सद्गुरू काय म्हणता, वर्तमान काळ जर जगायचं असेल ना, तर तुम्ही एक काम करा. सकाळी उठल्यापासून तुम्ही नाश्ता करेपर्यंत किंवा जेवण करेपर्यंत तुम्ही असं करा की जे तुम्हाला आवडत नाही ते करा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जर मनाविरुद्ध तुम्ही करायला लागले ना, तर तुमचं जे चित्त आहे ते जाग्यावर येईल आणि तुम्ही वर्तमान काळात जगाल. कारण त्या गोष्टी तुमच्या सवयीच्या नाही आहे ना, तुमच्या आवडीच्या आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती पूर्णपणे तुम्ही लक्ष घालाल. मग ते तुमचं जे लक्ष घालणं आहे यालाच करुणा म्हटलेलं आहे.